संघाचं मेडिकल एसपीजी तर्फे मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. यापूर्वी आपण 8 विविध विषयांवरती व्याख्यानं घेतली. आजचं हे आपलं 9वं व्याख्यान आहे. आपण कोविड रिलेटेड किंवा त्यापूर्वीही आपले जे सीनियर सिटीजन्स आहेत त्यांच्यासाठी काही व्याख्यानं ठेवली होती. या सगळ्या व्याख्यानांची लिंक आपल्याला चॅट बॉक्समध्ये दिसेल. त्याचाही आपण उपयोग करून घेऊ शकता. आणि आजचं जे व्याख्यान आहे ते डोळ्यांचे आजार जे आता आपल्याला प्रामुख्याने ज्याचा प्रॉब्लेम दिसून येतोय, कारण प्रत्येकाचंच ऑनलाईन एज्युकेशन किंवा इतरही ऑनलाईन काम चालू आहे. त्यामुळे त्याबद्दल अधिक माहिती, अधिक काय आपण त्याविषयी काळजी घेऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी आज प्रामुख्याने हे सेशन आयोजित केलेलं आहे. त्यासाठी आपल्याला ज्या व्याख्यात्या मिळालेल्या आहेत, आपल्याच शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहेत डॉक्टर पूनम गांधी. त्यांचा परिचय मी डॉक्टर श्रीकांत राव यांना करून द्यायला सांगते. डॉक्टर श्रीकांत राव हे आपल्या 1996 बॅचचे माजी विद्यार्थी आहेत. ते स्वतः डेंटिस्ट आहेत आणि गेली 15 वर्ष ते निगडी प्राधिकरण येथे त्यांचं क्लिनिक चालवत आहेत. त्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक ठिकाणी, अनेक ट्रायबल एरियामध्ये किंवा गावांमध्ये जाऊन त्यांनी मुलांचे डेंटल चेकअप्स करून त्यावरती ट्रीटमेंट सुद्धा केलेले आहेत. आणि आपल्या ज्ञानप्रबोधिनी निगडीच्या केंद्रातही गेली 8 वर्ष ते मुलांचं दातांची काळजी घेत आहेत. तर मी डॉक्टर श्रीकांत राव यांच्याकडे पुढची सूत्र सुपूर्त करते आणि त्यांना सांगते की आपल्या व्याख्यातांची ओळख करून द्या. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर भाग्यश्री परिचयाबद्दल. आजचा विषय खूप महत्वाचा आहे, डोळ्यांचे आरोग्य आणि कोविड संदर्भात. कारण सध्या आपण गेले वर्षभर पाहतोय की मुलांचं ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. तसंच बऱ्याच जणांचं वर्क फ्रॉम होम आहे. तो आपला स्क्रीन टाइम खूप वाढला. पूर्वी कसं प्रत्यक्ष शिक्षण होतं, प्रत्यक्ष शाळेत जाऊन मुले शिकायची. आता कोविडमुळे आपल्याला ते जाता येत नाहीये आणि आपलं शिक्षण सगळं ऑनलाईन माध्यमातून होतंय. सो कम्प्युटर किंवा मोबाईलकडे बघणं आपलं खूप वाढलेलं आहे. सो आपला स्क्रीन टाइममुळे आपल्या डोळ्यांवर काय परिणाम होतात आणि दुष्परिणाम होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हे खूप सध्या महत्वाचं आहे. तसेच आपण सध्या पेपरमध्ये बऱ्याच म्युकरमायकोसिस हा पण एक सारखं कानावर पडतंय. त्याच्या औषधांचा तुटवडा, त्याचे दुष्परिणाम, त्याचं दृष्टी जाणे हेही सध्या आपल्याला खूप ऐकिवात येते. त्या दृष्टीने पण कोविड आणि डोळ्यांवर होणारा परिणाम हेही सध्या खूप महत्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला डॉक्टर पूनम गांधी या व्याख्याता लाभल्या आहेत. डॉक्टर पूनम गांधी या आपल्या 2000 सालच्या ज्ञानप्रबोधिनीच्या विद्यार्थिनी. त्यांनी MBBS वैशंपायन कॉलेज सोलापूर शासकीय महाविद्यालयातून पूर्ण केलं. तसेच पुढे NIO नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजी पुणे इथून त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन पण केलं. तसेच विट्रिओ रटायना सर्जरीमध्ये त्यांनी पुढे आपलं सुपर स्पेशालिटी केलेलं आहे. 2014 पासून त्या रेड क्रॉस सोसायटीशी संलग्न आहेत. तसेच भारतीय विद्यापीठ मेडिकल कॉलेजशीही त्या 2014 पासून संलग्न आहेत. त्याचप्रमाणे अंध, मूक आणि बधिर मुलांबद्दल तसेच थॅलेसेमिक जे मुलं आहेत त्यांच्यावरही त्यांनी मोफत उपचार केलेले आहेत. त्याचप्रमाणे कोकण आणि रायगड भागामध्ये त्यांनी बऱ्याच ठिकाणी मोफत नेत्र तपासणी शिबिरं घेतली आहेत. त्यांचं स्वतःचं दवाखाना, डोळ्यांचा दवाखाना असून तो सदाशिव पेठ पुणे येथे आहे. सगळ्या दृष्टीने अनुभव संपन्न आणि सुपर स्पेशालिस्ट व्याख्याते आपल्याला लाभलेले आहेत. तर मी डॉक्टर पूनम गांधी यांना विनंती करतो की त्यांनी सर्व पालकांना, शिक्षकांना तसेच जे हे अटेंड करतात त्यांना मार्गदर्शन करावं. थँक्यू डॉक्टर श्रीकांत. ओके, सर्वांना नमस्कार. आता सगळ्यांना बऱ्यापैकी असा डाऊट पण आला असेल की आता तर अनलॉक पिरियड सुरू झालाय, तर मग हे लेक्चर कशासाठी? तर असं नाहीये. अनलॉक पिरियड जरी सुरू झालेला असला, दुसरी लाट ओसरत आलेली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका आहे, त्याच्याबद्दल गॅरंटी कोणीच देऊ शकत नाहीये.
आणि दुसरी लाट संपत असली तरी सुद्धा अजून बऱ्याच जणांचं वर्क फ्रॉम होम चालू आहे, ऑनलाईन स्कूल्स कॉलेजेस चालू आहे. शिवाय आपण हे जे कामासाठी वापर होतोच आहे, त्याप्रमाणे एंटरटेनमेंटसाठी सुद्धा या डिजिटल डिव्हाइसेसचा वापर बऱ्यापैकी वाढलेला आहे. तर या सगळ्यामुळे काय होतंय की लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत बरेच जण डिजिटल डिव्हाइसेस म्हणजे मोबाईल, लॅपटॉप आणि टॅबलेट हे वापरतात. या सगळ्याचा आपल्या फक्त डोळ्यांवरच नाही तर पूर्ण शरीरावर सुद्धा परिणाम होत असतो. डोळ्यांच्या तक्रारी तर नक्की वाढलेल्या आहेच आहेत, पण बाकीच्या शरीरावर पण काय परिणाम होतो, तर लहान मुलांमध्ये सारखा स्क्रीन पाहिल्यामुळे अटेन्शन स्पॅन म्हणजे की एक पर्टिक्युलर लिमिट असतं जेवढ्या वेळ आपण अटेन्शन देऊन लक्ष देऊन ऐकू शकतो किंवा एखादं काम करू शकतो, तर तो जो स्पॅन आहे, त्याचे ड्युरेशन आहे किंवा कॉन्सन्ट्रेशन म्हणूयात ते कमी होतंय. त्यानंतर डिजिटल डिव्हाइसेस मधून ब्लू लाईट नावाचा अतिशय धोकादायक लाईट एमिट होतो, बाहेर येतो. तर ह्या ब्लू लाईटमुळे काय होतं, एकतर तो डोळ्यामध्ये सगळ्यात जास्त पेनिट्रेट होतो. त्याच्यामुळे काय की रेटिनामध्ये तो पेनिट्रेट होऊन रेटिनाची झीज जास्त फास्ट होण्याची प्रक्रिया सुरू होते. शिवाय या ब्लू लाईटमुळे आपल्या शरीरातलं मेलॅटोनिन नावाचं एक हार्मोन असतं, तर ते कमी होतं, दाबलं जातं किंवा सप्रेस होतं. हे मेलॅटोनिन कमी झाल्यामुळे काय होतं, मेलॅटोनिन कशासाठी गरजेचं असतं, तर आपल्याला प्रॉपर झोप येण्यासाठी, पुरेशी झोप येण्यासाठी मेलॅटोनिन गरजेचं असतं. म्हणजे जेव्हा आपली बॉडी मेलॅटोनिन सिक्रेट करायला लागते, तेव्हा आपल्याला झोप यायला लागते. ब्लू लाईटमुळे, डिजिटल डिव्हाइसेसमुळे ब्लू लाईट एमिट होतो. ब्लू लाईटमुळे मेलॅटोनिन सिक्रेट व्हायला अडथळा येतो आणि त्यामुळे निद्रानाशाच्या तक्रारी सुरू होतात. आता अपुऱ्या झोपेमुळे अजूनच बाकीचे हेल्थ इश्यूज निर्माण होतात. शिवाय जे IT मधले लोक असतात, त्यांना 8-8, 10-10 तास आपल्या स्क्रीन्स म्हणजे PC समोर वगैरे काम असतं. तर त्यामुळे त्यांच्यामध्ये ओबेसिटी किंवा वजन वाढण्याचं हे होऊन कार्डिओव्हेस्क्युलर म्हणजे हृदयाला धोका किंवा बाकीचे आजार वाढण्याची संभावना असते. शिवाय सतत हे जवळचं काम, आता मी टीव्ही म्हणत नाहीये, याच्यामध्ये मेनली आपण बघतो की लॅपटॉप, टॅबलेट आणि मोबाईल ह्या स्क्रीन साधारण जास्तीत जास्त आपण 1.5 फूट 2 फूट एवढ्या अंतरावरून बघतो. त्याच्यापेक्षा जास्त अंतरावर ठेवून आपण ते वापरू शकत नाही. मग सतत जवळचं बघितल्यामुळे काय होतं, डोळ्यांचे जे जवळचं बघण्यासाठीचे जे मसल्स असतात ते आकुंचन पावतात, म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट झाल्यावर आपल्याला जवळचं क्लिअर दिसतं. हे जे नियर मसल्स आहेत ते कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे डोळ्यांची लांब बघण्याची जी कपॅसिटी असते ती कमी होते. त्यामुळे गेल्या 50 वर्षामध्ये लहान मुलांमध्ये लांबचा नंबर वाढण्याचं प्रमाण दुपटीपेक्षा पण जास्त आहे. म्हणजे 50 वर्षांपूर्वीची संख्या घेतली मुलांमध्ये चष्मा लागण्याची आणि आत्ताची घेतली तर लांबचा नंबर वाढायचं प्रमाण खूपच जास्त वाढलेलं आहे. शिवाय हे जवळ बघायचे मसल सतत कॉन्ट्रॅक्टेड राहिल्यामुळे एक कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम म्हणून पण बऱ्याचदा बघायला मिळतो. तर हा कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम म्हणजे काय, तर ते नियर मसल्स कॉन्ट्रॅक्ट राहिल्यामुळे आणि सतत स्क्रीनकडे बघताना काय होतं की नॉर्मली आपण जे ब्लिंकिंग करतो ते दर मिनिटाला 12 ते 15 वेळा केलं जातं. पण स्क्रीनवर आपण काम करतोय किंवा मोबाईल बघत बसलोय तर ते ब्लिंकिंग नॉर्मल होत नाही, ते खूप कमी वेळा होतं. त्यामुळे डोळ्यातला ड्रायनेस वाढतो. डोळ्यातला ड्रायनेस वाढलाय, नियर मसल्स सतत कॉन्ट्रॅक्टेड राहिले म्हणजे तुमचं सारखं जवळचं काम चालू आहे, तर मग तुम्हाला काय सिम्पटम्स दिसू शकतात. हे कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम म्हणजे ऍक्च्युअली काय, तर या चित्रात तुम्हाला दिसेल की पेशंटला काय काय होऊ शकतं. एकतर डोळ्यांमध्ये ताण येणार, डोळ्यांची आग होणं, पाणी येणं किंवा डोळ्यांची जळजळ होणं, डोळ्याच्या आजूबाजूनी दुखणं, याच्याबरोबर डोकंदुखी, मानदुखी, पाठदुखी हे सगळे त्रास सुरू होतात. शिवाय कॅन कॉज नियर साइटेडनेस म्हणजे जसं मगाशी सांगितलं की लांबचा चष्मा लागायला लागतो. आताच्या या कोविडच्या यानंतर सुद्धा मी जेवढे लहान मुलांचे डोळे चेक केले त्याच्यातल्या 50% मुलांना मायनस नंबर आधी नव्हता आणि आता आलाय असं पाहण्यात आलेलं आहे. तर मग आता आपण हे अवॉइड करू शकतो का? आता ऑनलाईन स्कूल तर आपण अवॉइड नाही करू शकत आहे. वर्क फ्रॉम होम म्हणजे लॅपटॉप समोरचं जे काम आहे, IT लोकांचं जे काम आहे ते आपण अवॉइड नाही करू शकत आहे. मग याला काही टिप्स आहेत का की ज्याच्यामुळे आपण हे सगळं कमी करू शकतो? तर नक्कीच आहेत. अगदी सिंपल टिप्स आहेत, जर आपण फॉलो केल्या तर हा त्रास बऱ्यापैकी कमी होऊ शकतो. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जर तुम्हाला चष्मा असेल तर चष्मा लावूनच स्क्रीनकडे पाहायचं. स्क्रीन, मोबाईल जे काय असेल ते. आता काही जण म्हणतात की मला चष्मा काढला तरी क्लिअर दिसतं, डॉक्टरांनी मला नंबर दिलाय पण मी चष्मा काढून सुद्धा खूप छान पाहू शकतो. तर त्यांनी काय होणार, तुम्हाला चष्मा न घालता जे क्लिअर दिसते ते तुमचे डोळ्याचे मसल्स एक्स्ट्रा एफर्ट घेऊन स्ट्रेन देऊन ती इमेज क्लिअर करायचा प्रयत्न करतात. त्यामुळे काही काळानंतर तुम्हाला त्याचा त्रास नक्कीच जाणवतो. म्हणून इट्स बेटर टू यूज ग्लासेस
ऑल द टाइम वेन यू आर युझिंग स्क्रीन इफ यू हॅव ग्लासेस. त्यानंतर एक अतिशय सोपा रूल आहे लक्षात ठेवायला. 2020 मॅचेसमुळे हा रूल तुम्हाला अगदी सहज लक्षात राहील. तर तो रूल आहे 20-20-20. आता हे 3 वेळा 20 का? तर फर्स्ट 20 म्हणजे आफ्टर एव्हरी 20 मिनिट्स, दर 20 मिनिटांनी लुक ॲट द ऑब्जेक्ट विच इज 20 फीट अवे, म्हणजे 20 फूट लांब जे ऑब्जेक्ट आहे त्याच्याकडे पाहायचं. म्हणजे तुम्ही खिडकीतून पहा, दरवाजातून, जितकं लांब बघता येईल तेवढं बघायचं. आणि ते किती वेळासाठी? तर 20 सेकंदासाठी. म्हणून अशा प्रकारे तो 20-20-20 दर 20 मिनिटांनी 20 सेकंदासाठी 20 फूट लांब पाहायचं, असा हा रूल आहे. यामुळे आपल्या मसल्सना रिलॅक्स व्हायला वेळ मिळतो आणि हे जे सिम्पटम्स मगाशी सांगितलेले आहेत कम्प्युटर व्हिजन सिंड्रोमचे, ते आपल्याला टाळता येऊ शकतात. आणि जर सपोज असं असेल की नाही, मी जिथे काम करतोय त्या रूमला खिडकी नाहीये किंवा एवढ्या लांब बघण्यासारखं काही ऑप्शन नसेल, तर सिंपल आहे की तुम्ही ऍटलीस्ट 20 सेकंडसाठी डोळे बंद ठेवा. दर 20 मिनिटांनी 20 सेकंद डोळे बंद तर आपण नक्कीच करू शकतो. पण हे स्वतःच्या स्वप्रयत्नांनी करायला हवंय, कारण स्क्रीनकडे बघताना आपण डोळे बंद होण्याची, उघडझाप होण्याची प्रक्रिया कमी होत असते. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे आपण ज्या रूम मध्ये बसतो कामासाठी, अभ्यासासाठी, त्या रूमचा लाईट अतिशय प्रखर पण नको आणि डिम तर अजिबात नको. म्हणजे नॉर्मल लाईट असला पाहिजे. अंधाऱ्या रूम मध्ये स्क्रीन कधीच पाहायचा नाही, त्यामुळे रेटिनाच्या ज्या सेल्स आहेत त्या फास्ट डिजनरेट होऊ शकतात. त्यानंतर स्क्रीनचा जो ब्राईटनेस असतो तो कमी ठेवायचा, म्हणजे मग थोडासा त्रास, ड्रायनेस हे कमी होऊ शकतो. आता जेव्हा तुम्ही काम करायला बसलायत किंवा आपली मुलं अभ्यास करायला बसतायत, तर त्यावेळी सिटिंग पोस्चर खूप महत्वाचं असतं. यांनी 50% त्रास कमी होऊ शकतो. तर तुम्ही या डायग्राम मध्ये बघू शकता करेक्ट सिटिंग पोस्चर कसं पाहिजे. एकतर आपण ज्या खुर्चीत बसतो त्या खुर्चीत बसल्यावर आपले तळपाय प्रॉपरली ग्राउंडला, म्हणजे जमिनीवरती टच झाले पाहिजे. अधांतरी राहता कामा नये किंवा जस्ट आपले पायाचे बोटच टच होत आहेत असं असता कामा नये. पूर्ण तळपाय जमिनीवरती रेस्ट झाला पाहिजे. तुम्हाला प्रॉपर बॅक सपोर्ट असला पाहिजे. त्यानंतर स्क्रीनची जी लेव्हल आहे ती डोळ्यांच्या लेव्हलच्या वरती कधीच नसावी. आता एक्झॅक्ट किती असायला पाहिजे हे कसं कळणार? तर स्क्रीनची जी ही वरचा पार्ट असतो, म्हणजे वरची बॉर्डर आहे, ती साधारण आपल्या डोळ्यांच्या लेव्हलला जर ठेवली तर बाकीचा स्क्रीन बरोबर डोळ्यांच्या लेव्हलच्या खाली येतो. म्हणजे मग हा जो अँगल दाखवलेला आहे तो प्रॉपरली मेंटेन होणार आणि त्रास कमी होईल. आणि आपलं जे कीबोर्ड असतो तो बरोबर पायांच्या वरती यायला हवा. काही वेळेस जेव्हा लॅपटॉप नसेल, कीबोर्ड म्हणजे कम्प्युटर वापरत असतील आणि कीबोर्ड एका बाजूला, सपोज टेबलवर जागा लहान असेल तर असं होतं की स्क्रीन एका ठिकाणी ठेवलाय आणि कीबोर्ड साईडला ठेवलाय. मग तसं करताना आपल्याला ते पोस्चर मेंटेन होत नाही. आपण साईडला होऊन, म्हणजे हात असे इकडे तिकडे करून असं काम करावं लागतं, तर त्यामुळेही त्रास होऊ शकतो. तर शक्यतो हे या सगळ्या सिंपल टिप्स आहेत ज्या फॉलो केल्या, आणि जर पाय टेकत नसतील खुर्चीवर बसून, टेबल याच्यावरती असं, तर खाली आपण पाठ घेऊ शकतो, स्टूल घेऊ शकतो, ज्याच्यामुळे ते आपल्याला पोस्चरसाठी कम्फर्टेबल पोझिशन करता येऊ शकते. त्यानंतर एसी किंवा फॅन आणि लाईट सगळंच डोळ्यांवरून समोरून डायरेक्ट येणार नाही याची काळजी घ्यायची. आता लहान मुलांमध्ये आपण ऑनलाईन शाळेमुळे हे स्क्रीन वगैरे अवॉइड करू शकत नाहीये. साधारण 7-8 वर्षाच्या मुलांना 5-5 तास, 3-4 तास शाळा आहेच आता ऑनलाईन. तर त्यांना काय करू शकतो आपण, की स्क्रीन मिररिंग हा बऱ्याचदा आता ऑप्शन अवेलेबल असतो आपल्या मोबाईलमध्ये आणि आपल्या टीव्हीवर. तर स्क्रीन मिररिंग केल्यामुळे काय होतं, की जे काही मुलांना दाखवायचे ते डायरेक्ट टीव्हीवर दाखवता येऊ शकतं किंवा मोठ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर दाखवलं तरी चालेल. त्यामुळे थोडंसं लांबून मुलांना बघता येईल आणि फॉन्ट साईज किंवा हे सगळं इमेज मोठी असल्यामुळे डोळ्यांवर येणारा ताण कमी होऊ शकतो. अगदी स्क्रीन मिररिंगचं ऑप्शन नसेलच तर मग आपण त्याचा फॉन्ट साईज तरी मोठा करून वापरू शकतो. शाळांसाठी, कामासाठी जर आपल्याला खूप वेळ वापरायला लागतोय तर हा स्क्रीन टाइम आपल्याला एंटरटेनमेंटसाठी नक्कीच कुठेतरी लिमिट मध्ये ठेवायला हवाय. त्यानंतर पूर्ण वेळ 7-8 तास IT वाले लोक जर कम्प्युटर समोर बसून राहिले तर नक्कीच त्रास होणार. त्यामुळे आपल्याला मधून इन बिटवीन ब्रेक्स घेण्याची गरज असते. जस्ट तुम्ही खुर्चीतून उठा, एक चक्कर मारून या घरामध्ये, किंवा पाण्याची बॉटल जवळ घेऊन बसू नका की पाणी प्यायला उठलोय, असं काहीतरी करून आपल्याला ब्रेक्स घेता येतील. किंवा खुर्चीत बसल्या बसल्या सुद्धा नेक रोटेशन, रिस्ट रोटेशन किंवा गुडघ्यामध्ये पाय सरळ करणं, असे बसल्या बसल्या सुद्धा आपण एक्सरसाइज मध्ये मध्ये करू शकतो. झोप पुरेशी घेणं महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे झोप पूर्ण
झोप व्यवस्थित लागण्यासाठी 30 मिनिटं आधी, झोपेच्या 30 मिनिटं आधी स्क्रीन पूर्णपणे बंद केला गेला पाहिजे. का? तर मगाशी जसं सांगितलं तसं, की आपण जर मोबाईल बघत असू का, आता कॉलेजच्या मुलांना वेब सिरीज बघायची वगैरे सवय असते. तर रात्रीचं हे बघत असल्यामुळे मेलाटोनिन सिक्रेट होणार नाही आणि तुम्हाला झोप येणार नाही. आणि झोप येणार नाही म्हणून अजून मोबाईल बघत बसणार. तर हे असं विशियस सायकल चालू राहतं. त्यामुळे 30 मिनिटं आधी झोपेच्या, म्हणजे तुमचा जो झोपेचा टाईम आहे, त्याच्या 30 मिनिटं आधी स्क्रीन पूर्णपणे बंद पाहिजे. जर आता जे मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये वगैरे काम करतात, त्यांना त्यांचं ऑफिसवर किंवा म्हणजे वर्किंग आवर्स जे आहेत, ते थोडेसे ऑड असतात, की रात्रीचं काम करायला लागतं. तर अशा वेळी त्यांनी कंपल्सरी नाईट मोड ऑन ठेवायचा. आणि आपल्या लॅपटॉप आणि मोबाईल दोन्हीमध्ये आता अँड्रॉइड फोन्स, आयफोन सगळ्यामध्ये ब्लू फिल्टर नावाचा एक फिल्टर असतो. तो नेहमीच ऑन ठेवायचा 24 तासांसाठी. त्यामुळे जे मगाशी सांगितलं तसं, की ब्लू लाईटमुळे होणारा धोका आहे, तो थोडाफार प्रमाणात आपल्याला आटोक्यात आणता येऊ शकतो. सो ब्लू फिल्टर आणि नाईट मोड कधीच विसरायचा नाही. से नो टू सेल्फ मेडिकेशन. म्हणजे आता मला काही वेळेस असं होतं, की पेशंटला वाटतं मला काय फक्त थोडंसं खाज येते किंवा थोडंसं दुखतच आहे. बाकी काही त्रास होत नाहीये, दिसायला काही त्रास होत नाहीये, तर मी कशाला डॉक्टरकडे जाऊ, मी मेडिकलमधून औषधं घेतो. तर असं करायचं नाही. तुम्हाला डोळा लाल होतोय, दुखतोय, पाणी येतोय, खाजतंय, काहीही असू दे किंवा ब्लरिंग ऑफ विजन, तरी डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कुठलेही आय ड्रॉप्स टाकू नका. हे कशासाठी सांगते, कारण आता मागच्या महिन्यातच एक पेशंट, 30 वर्षाचा पेशंट, ज्याला दोन्ही डोळ्यांमध्ये कॅटरॅक्ट आढळला. सगळी फॅमिली हिस्ट्री विचारली, इंजुरी किंवा ट्रॉमा किंवा काही मार लागलाय का याची हिस्ट्री विचारली, सगळं निगेटिव्ह होतं. मग आय ड्रॉप्सची हिस्ट्री विचारल्यावर पेशंटनी सांगितलं, की डोळे लाल होत होते म्हणून मी मेडिकलमधून ड्रॉप्स घेतले. ओळखीचा मेडिकलवाला होता, त्यांनी कुठले तरी ड्रॉप दिले, ते मी नेहमीच डोळे लाल झाले, खाजले की ड्रॉप टाकत होतो. ड्रॉपचं नाव विचारल्यावर असं लक्षात आलं, की त्याच्यामध्ये स्टेरॉइड्स होतं. ते कॉम्बिनेशन होतं स्टेरॉइड आणि अँटीबायोटिकचं. तर बऱ्याचदा ऑन काउंटर मेडिकलमधून स्टेरॉइड्स दिले जातात, ज्याचा डोळ्यांवर घातक परिणाम होतो. आणि म्हणजे देणारे सुद्धा त्याच्याबद्दल अनअवेअर असतात, म्हणजे माहिती नसतं, आणि पेशंट सुद्धा बिनधास्त टाकत राहतात आणि मग असं कमी वयात नको त्या आजारांना बळी पडायला लागतं. कारण स्टेरॉइड्समुळे काचबिंदू सुद्धा वाढू शकतो, मोतीबिंदू सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे कुठलेही ड्रॉप्स डॉक्टरांना न विचारता टाकू नका. आता हे आतापर्यंत जे आपण पाहिलं, की स्क्रीन टाइम किंवा त्याची काळजी काय घ्यायची किंवा काय, तर हे सगळं जे होतं ते कोविडशी इनडायरेक्ट रिलेशन होतं. म्हणजे कोविडचा याच्याशी डायरेक्ट नाही, तर कोविडमुळे आपण घरी बसलोय, घरी बसल्यामुळे आपलं सगळं ऑनलाईन काम चालू झालंय, त्याच्यामुळे स्क्रीन वाढून मग हे सगळं, तर हे इनडायरेक्ट होतं. पण कोविडचा डायरेक्ट डोळ्यांशी काही संबंध आहे का, तर हो, नक्कीच आहे. आता जी पहिल्या वेव्हमध्ये कंजंक्टिव्हायटिस म्हणजे डोळे येण्याचं प्रमाण तसं कमी होतं, पण दुसऱ्या वेव्हमध्ये ऑलमोस्ट 25 ते 30% पेशंट्समध्ये पेशंट्स प्रेझेंटेड विथ कंजंक्टिव्हायटिस हू वर कोविड पॉझिटिव्ह. म्हणजे काय, तर डोळे लाल व्हायला लागले किंवा डोळे आले आधी आणि मग ताप येऊन कोविड डिटेक्ट झाला. तर कंजंक्टिव्हायटिस हे सुद्धा एक कोविडचं सिम्पटम असू शकतं. त्यानंतर कोविड झाल्यानंतर, म्हणजे तुम्हाला कोविडची ट्रीटमेंट चालू आहे, यू आर कोविड पॉझिटिव्ह, त्यावेळी सुद्धा डोळ्यांना त्रास होऊ शकतो. नॉर्मली जसं फीवरमध्ये डोळ्यांची आग होणं, डोळे दुखणं किंवा डोळ्यांच्या आजूबाजूने किंवा डोळ्याच्या खोबणीत दुखणं, असं जे तक्रारी येतात त्या तक्रारी होऊ शकतात. पाणी येणं, लाल होणं, हे कोविड झाल्यानंतर सुद्धा होऊ शकतं. त्यानंतर काही पेशंट्स आपण पाहिले, की अगदी पहिल्या लाटेपासून, की कोविड पूर्णपणे बरा झाला आणि मग नंतर 1-2 आठवड्यापासून ते 2 महिन्यांपर्यंत अचानक नजर गेली, असे सुद्धा पेशंट पाहण्यात आले. तर हे कशामुळे झालं? आपण ऐकलं असेल, की कोविड झाल्यानंतर काही पेशंट्सना बरे झाल्यानंतर हार्ट अटॅक आला किंवा पॅरालिसिस झाला. याचं कारण असं आहे, की कोविडमुळे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढतं. आणि त्यामुळे आपल्याला डॉक्टर ॲस्पिरिनची गोळी काही वेळ सुरू करतात. तर हे गुठळ्या होण्याचं प्रमाण, जसं की हृदयाची रक्तवाहिनीमध्ये गुठळी झाली तर हार्ट अटॅक येतो. ब्रेनला सप्लाय करणारी रक्तवाहिनीमध्ये गुठळी झाली तर पॅरालिसिस येतो. तसंच डोळ्याला ज्या रक्तवाहिन्या पुरवठा करतात त्याच्यामध्ये गुठळी झाली तर आपल्याला अचानक नजर जाऊ शकते. आता या चित्रामध्ये मी तुम्हाला दाखवते, की हा जो पहिलं चित्र आहे नॉर्मल फंडस लिहिलेलं, तर हा नॉर्मल रेटिना आहे. रेटिना म्हणजे डोळ्याचा मागचा पडदा. आपण जे काही बघतो त्याची इमेज या रेटिनावर पडते आणि ही जी पिवळी दिसतीये गोलसर छोटीशी, ती डोळ्याची मागची नस असते. आपल्या रेटिनावर जी काही इमेज पडते ती इमेज ही नस मेंदूपर्यंत पोहोचवते. तर हा रेटिना अत्यंत शेवटची लाईन वाचण्यासाठी अत्यंत महत्वाचा असा आहे, की क्लिअर दिसण्यासाठी महत्वाचं काम करतो.
आणि याच्यावर तुम्ही बघू शकता रेटिनाचा रंग चांगला लाल आहे, रक्तवाहिन्या दिसत आहेत आणि ही मागची नस दिसते. तर हा झाला नॉर्मल रेटिना. इकडे चित्र वेगळं दिसतंय. इथे खाली लिहिलेलं आहे CRAO म्हणजे सेंट्रल रेटायनल आर्टरी ऑक्लुजन. तर आता या रेटिनावरती आर्टरीज आणि व्हेन्स म्हणजे धमन्या आणि शिरा अशा 2 प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात. तर यातली जी आर्टरी आहे ती ब्लॉक झाल्यावर हे असं चित्र दिसतं. आर्टरी ब्लॉक झाल्यावर काय होतं की रेटिनाला होणारा रक्तपुरवठा पूर्णपणे बंद होतो. त्यामुळे तुम्ही याचा कलर मध्ये चेंज बघू शकता की हा जो प्रॉपर नॉर्मल रेड कलर होता त्याचा कलर रेटिनाचा जो आहे तो आता येलोइश व्हाईटिश व्हायला लागलेला आहे आणि इथल्या रक्तवाहिन्या दिसेनाशा झालेल्या आहेत. तर हे जे आहे ते सेंट्रल रेटिनल ऑक्लुजन असं म्हटलं जातं याला आणि याच्यामध्ये अचानक नजर खूप कमी होते. हे जर आता हे सांगण्याचं कारण काय की याला जर 6 तासांच्या आत ट्रीटमेंट मिळाली तरच आपण याची विजन रिव्हर्स करू शकतो. अदरवाईज पेशंटची विजन पूर्णपणे जाण्याचा धोका असतो. म्हणून हे सांगण्याचा उद्देश आहे की असं काही तुम्हाला काहीही वाटलं तर इमिजिएटली तुमच्या डोळ्यांच्या डॉक्टरांना भेटायचं. हे झालं आर्टरी ऑक्लुजन म्हणजे धमनीचं. आता शिरेचं जर ऑक्लुजन झालं म्हणजे व्हेन तर ती शिर फुटते आणि या रेटिनावर जसे ब्लिडिंग स्पॉट्स किंवा ब्लिडिंग दिसतंय तसं दिसायला लागतं. तर याला सुद्धा आपण वेळेत ट्रीटमेंट दिली तर याची नजर बऱ्यापैकी पेशंटची नजर आपण वाचवू शकतो. त्यामुळे कोविड मधून मी पूर्ण बरा झालोय आणि अचानक माझी नजर कमी झाली तर इमिजिएटली डॉक्टरांना डोळ्यांच्या डॉक्टरांना तुमच्या भेटा. त्यामुळे आपण तुमची नजर पुन्हा आणू शकतो किंवा किमान वाचवू शकतो. हे झालं आतापर्यंतच बाकीच्या इन्फेक्शनचं. आता सगळ्यात जास्त म्हणजे डिस्कस केला जाणारा टॉपिक म्हणजे की काळी बुरशी किंवा म्युकरमायकोसिस. तर काय आहे हे म्युकरमायकोसिस? ही म्युकरमायकोसिस हे एक फंगल इन्फेक्शन आहे. हे काही कोविड सारखं नवीन इन्फेक्शन म्हणजे कोरोना व्हायरस जसा अगदीच नवीन डिटेक्ट झाला तसं डिटेक्ट झालेलं नाहीये. म्युकरमायकोसिस हा खूप पूर्वीपासूनचा आजार आहे. डॉक्टरांना सगळ्यांना या आजाराबद्दल पूर्ण माहिती आहे. पण कोविड नंतर या आजाराचं जे इन्सिडन्स आहे तो वाढलेला आहे. यापूर्वी हा जो आजार होता तो डायबेटिक किटोएसिडोसिस म्हणजे डायबिटीस ज्यांचा कंट्रोलमध्ये नाहीये अशा पेशंट्सना किंवा ज्यांना इम्युनोसप्रेसंट्स किंवा कॅन्सरसाठी केमोथेरपी अशी चालू होती त्यांच्यासाठीच फक्त त्यांच्यामध्येच हा आजार दिसत होता. पण आता कोविड नंतर ह्या म्युकरमायकोसिसचं प्रमाण वाढलेलं आहे. ते का वाढलंय ते मी पुढच्या स्लाइडमध्ये दाखवते. पण सगळ्यात महत्त्वाच्या 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे, की प्रत्येक लाल डोळा म्हणजे म्युकरमायकोसिस नाही. माझा डोळा लाल झालाय म्हणजे मला काळ्या बुरशीचं इन्फेक्शन झालंय असं घाबरून जाण्याची गरज नाही. त्यानंतर सगळ्याच म्युकरमायकोसिस केसेसमध्ये डोळा पूर्ण काढावा लागत नाही. वेळेत ट्रीटमेंट केली तर आपण डोळा वाचवू शकतो. आणि जर वेळेत ट्रीटमेंट दिली तर डेथ रेट ही कमी आहे. या आजाराबद्दल बोलण्याचं कारण काय की हा आजार एकतर खूप फास्ट ग्रो होतो. खूप पटापट पेशंटचं म्हणजे पटकन मृत्यू सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे वेळेत ट्रीटमेंट मिळणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे आता जे सायन्स आणि सिम्प्टम्स सांगितले जातील ते लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. शिवाय हा आजार खूप महागडा आहे. म्हणजे सामान्य माणसाला परवडेल की नाही इतपत तो महागडा आहे आणि कारण याला लागणारे जे औषधं आहेत ती खूप महाग असतात. म्हणजे पेशंटला जर आपल्याला डोळा वाचवायचा झाला किंवा हे सगळं वाचवायचं झालं तर त्याला जे अम्फोटेरिसिन बी नावाचं औषध लागतं, लायोफिलाइज्ड वापरलं जातं जनरली तर ते खूप महाग असतं. त्यामुळे इट्स बेटर टू टेक प्रिकॉशन्स हे सगळं सहन करण्यापेक्षा. आता हा आजार कुठल्या ऑर्गन्सना डॅमेज करतो तर म्युकरमायकोसिस जो आहे तो आपल्या श्वासावाटे म्हणजे नाकावाटे आत जातो. नाकावाटे आत जाऊन आपल्या म्हणजे नाकाच्या बाजूला इथे सायनसेस असतात. सायनसेस म्हणजे आपल्या हाडांमध्ये काही हवेच्या पोकळ्या असतात. तिथे जातो. तिथून डोळा आणि डोळ्याकडून मग मेंदूकडे पोहोचतो. किंवा नाकावाटे मग श्वास घेतल्यानंतर डायरेक्ट लंग्स मध्ये जाऊन ब्लड सर्क्युलेशन मध्ये येतो आणि मग बाकी सगळीकडे पसरतो. तर हा कोणाला होतो तर जनरली ज्यांची इम्युनिटी कमी झाली. इम्युनिटी म्हणजे काय की आपली जी बॉडी पॉवर आहे आपली प्रतिकार शक्ती कुठल्याही आजाराविरुद्ध लढण्याची जी प्रतिकार शक्ती आहे ती काही आजारांनी किंवा काही औषध असतात जसं की स्टेरॉइड्स आहेत, इम्युनोसप्रेसंट्स आहेत, कॅन्सरसाठी लागणारी केमोथेरपी आहे. या औषधांमुळे सुद्धा इम्युनिटी कमी होते. तर अशी कमी आजार किंवा औषधांमुळे इम्युनिटी कमी झाल्यानंतर हा आजार म्युकरमायकोसिस होण्याची शक्यता वाढते. आणि कोविड-19 हा त्या आजारांपैकीच एक आहे जो आपल्या इम्युनिटीला कमी करतो. आता कोविडमध्येच हे वाढण्याचं कारण काय आहे? तर सपोज कोविड झालेले पेशंट्स आहेत आणि डायबिटीस आहे. डायबिटीसमध्ये म्हणजे अनकंट्रोल शुगर राहत आहे. तर त्या पेशंट्सना हे फंगल इन्फेक्शन खूप पटकन कॅच करतं. याला
ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन असं म्हणतात. म्हणजे याचे स्पोर्स जे आहेत किंवा हे जे इन्फेक्शन आहे ते हवेत सगळीकडे आहे. आता सुद्धा सगळीकडे प्रेझेंट असतं. पण आपल्या आपण जे सगळेजण चांगली प्रतिकारशक्तीवाले आहोत, त्यांच्याकडे हे फाईट करण्याची ताकद आहे. हे स्पोर्स आहेत ते हवेत आहेत, जमिनीत आहेत, सरफेसवर आहेत किंवा जे खराब नासणारं अन्न असतं किंवा काही वेळेस डिकेइंग जे काही ऑब्जेक्ट्स असतात त्याच्यावरती हे दिसतं फंगल इन्फेक्शन. पण ते प्रत्येक वेळी आपल्याला कॅच करतं असं नाही. तर डायबेटिक पेशंट्सना याचा धोका असतो किंवा ज्यांना कोविड मध्ये मेकॅनिकल व्हेंटिलेशन खूप दिवस द्यावं लागलेलं आहे किंवा स्टेरॉइड्सचा डोस खूप दिवस द्यावा लागलेला आहे, ऑक्सिजन थेरपी फार काळासाठी वापरली गेली आहे, त्यांच्यामध्ये हा धोका जास्त वाढतो. झिंक आणि आयर्न ओव्हरलोड म्हणजे याच्यामध्ये असं दिसून आलंय की झिंक आणि आयर्नमुळे या फंगसला पोषक वातावरण मिळतं. तर हे असं नाही की डाएट मधून मिळणार आहे याच्यामध्ये, तर हे जेव्हा मेडिकली जास्त काही वेळेस घेतलं गेलं झिंक किंवा आयर्न, तरच हे फंगस जास्त वाढू शकतो. त्यानंतर HIV पेशंट्स, इम्युनोसप्रेसंट्स आणि ऑर्गन ट्रान्सप्लांट म्हणजे थोडक्यात इम्युनिटी ज्यांची कमी झालेली आहे त्यांच्यामध्ये हे दिसतं. आता तुम्ही म्हणाल की स्टेरॉइड्समुळे जर एवढा धोका वाढतोय तर मग कोविडमध्ये स्टेरॉइड द्यायचंच कशाला, डॉक्टर का देतात? तर काही वेळेस असं असतं की कोविड ज्यांना झालेला आहे त्या पेशंट्सच्या रक्तामध्ये सायटोकाईन स्टॉर्म असं होतं, म्हणजे की काही सेल्स अशा येतात की ज्याच्यामुळे पेशंटला डायरेक्ट मृत्यू येऊ शकतो. तर तो मृत्यू पासून पेशंटला वाचवण्यासाठी हा स्टेरॉइडचा लॉंग टर्म डोस देणं गरजेचं असतं. तर अशा वेळेस मृत्यू होऊ नये म्हणून ते स्टेरॉइड्स दिले जातात, पण त्याचा मग काही वेळेस साईड इफेक्ट दिसतो. म्हणून स्टेरॉइड्सचे आपल्याला अंडर मेडिकल सुपरव्हिजन घेणं गरजेचं असतं. आता कसं कळणार की म्युकोरमायकोसिसची लक्षणं सुरू झाली आहेत का, किंवा म्युकोरमायकोसिसची लक्षणं काय आहेत, काळ्या बुरशीची लक्षणं काय आहेत? तर एक म्हणजे जसं सांगितलं की हा लंग्सना अफेक्ट करतो, नाकावाटे जाऊन किंवा अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक ज्याला म्हणतात त्याला अफेक्ट करतो. तर त्याच्यामुळे खोकला, दम लागणे, ताप येणे, फेशियल पेन, पर्टिक्युलरली अर्धाच चेहरा दुखायला लागतो, अर्धा चेहरा दुखतो, अर्धं डोकं दुखतं. आणि त्यानंतर इथे तुम्ही सिम्पटम्स मध्ये बघू शकता की नाकातून रक्ताळलेला स्त्राव येतो किंवा काळा डिस्चार्ज येतो, काळा किंवा ब्लडी डिस्चार्ज ज्याला म्हणतात तसा येतो. उलटीमध्ये रक्त पडू शकतं. इथे बघू शकता की जबड्यावरती काळा डाग येऊ शकतो, जबड्यावर किंवा चेहऱ्याच्या स्किनवर कुठेही किंवा डोळ्याच्या बाजूनी काळा स्पॉट येतो. त्यानंतर आणि हा जो डिस्चार्ज येतो नाकातून किंवा ह्याच्यातून, तर त्याला एक विचित्र घाण वास येत असतो. त्यानंतर अल्टर्ड मेंटल स्टेटस. अल्टर्ड मेंटल स्टेटस म्हणजे काय की पेशंटला काही वेळ कन्फ्युजन व्हायला लागतं की आता दिवस आहे का रात्र आहे, किंवा हा ओळखीचा माणूस आहे तो अनोळखी वाटायला लागतो, असं जे कन्फ्युजन असतं त्याला म्हणतात अल्टर्ड मेंटल स्टेटस. त्यानंतर किंवा मी जेवलोय की नाही जेवलोय असं. नाक बंद असल्यासारखं वाटू शकतं. सायनस पेन म्हणजे पर्टिक्युलरली हे चिकबोन्स जे असतात त्याच्या खाली पेन व्हायला लागते आणि दात दुखून दात गळायला लागतात. हे सगळे झाले इतर सिम्पटम्स. डोळ्यामध्ये काय सिम्पटम्स दिसू शकतात? म्युकोरमायकोसिस हा डोळ्याला सुद्धा खूप खराब पद्धतीने अफेक्ट करू शकतो. तर याच्यामध्ये पण आता हे चित्र बघून घाबरून जाऊ नका, हे अशासाठी घेतलं की याच्यामध्ये सगळे सिम्पटम्स आहेत त्यामुळे. तर या डोळ्यामध्ये काय दिसू शकतं, तर डोळ्याच्या पापणीला सूज यायला लागते, डोळ्याच्या आजूबाजूची जी स्किन असते त्याचा रंग बदलायला लागतो, तो लालसर किंवा काळसर व्हायला लागतो. त्यानंतर केमोसिस म्हणजे हे जे इथे फुगा आल्यासारखं दिसते तसं व्हायला लागतं. डोळा पूर्णपणे बाहेर आल्यासारखा वाटतो, म्हणजे एक डोळा नॉर्मल आहे आणि एक डोळा मागून कोणीतरी ढकलल्यावर जसा दिसेल तेवढा बाहेर आल्यासारखा दिसतो. डोळे उघडे असून सुद्धा एका डोळ्याची पापणी आपोआप खाली यायला लागते, त्याला मेडिकल टर्म मध्ये टोसिस म्हणतात, म्हणजे ड्रुपिंग ऑफ अप्पर लिड. पापणी आपोआप खाली यायला लागते किंवा डबल दिसायला लागतं, समोरचा एक माणूस दोन दिसतो, चंद्र दोन दिसतात, अशा कंप्लेंट्स येऊ शकतात. ऑक्युलर मुवमेंट्स. तर ऑक्युलर मुवमेंट्स होत नाहीत म्हणजे काय की आता आपण सपोज पेशंटला सांगितलं की मान स्थिर ठेवून डावीकडे बघा, उजवीकडे बघा, तर तो हा जो डोळा आहे तो डावीकडे, उजवीकडे, वर, खाली असं 8 दिशांमध्ये बघू शकतो. तर ह्या मुवमेंट्सला रेस्ट्रिक्शन येतं या काळ्या फंगसच्या इन्फेक्शन मध्ये आणि दिसायला कमी होतं. तर बेंजामिन फ्रँकलिन हॅज राईटली सेड, अन आउन्स ऑफ प्रिव्हेन्शन इज वर्थ अ पाऊंड ऑफ क्युअर. म्हणजे काय की चिमूटभर काळजी ढिगभर उपचारांपेक्षा नक्कीच महत्वाची आहे. तर ही चिमूटभर, कारण मगाशी सांगितलं जसं की हा आजार जो आहे तो अतिशय महागडा आहे आणि शिवाय फेटल आहे, खूप प्रोग्रेसिव्ह आहे, पटकन डेथ होऊ शकते, म्हणून ही काळजी घेणं महत्वाचं आहे. तर आपण काळजी काय घेऊ शकतो?
की मगाशी जसं सांगितलं की ह्या फंगसचे जे स्पोर्स आहेत किंवा हे जे फंगस आहे ते कुठं आढळतं, तर जमिनीमध्ये असू शकतं किंवा मातीमध्ये असतं. ओल्या भिंती जिथे ओल धरते तिथे सुद्धा हे फंगस असू शकतं किंवा हवेमध्ये सुद्धा असतं. तर ऑलवेज म्हणजे ज्या पेशंट्सना कोविड होऊन गेला आणि मगाशी सांगितले तसे रिस्क फॅक्टर्स ज्यांना आहेत, आपण मास्क तर सगळेच जण वापरतोच आहोत, आपण सगळे सुज्ञ नागरिक आहोत. पण ज्यांना ही सगळी रिस्क आहे त्यांनी बेटर आहे की डबल मास्क वापरायचा. म्हणजे तुम्ही आणि जर तुमच्या आजूबाजूला कन्स्ट्रक्शन साईट चालू असेल किंवा तुम्हाला काही कारणाने अशा डस्टी कन्स्ट्रक्शन साईटवर जावं लागत असेल, तर डबल मास्क वापरणं कधीही चांगलं. त्यानंतर जर तुम्हाला गार्डनिंग करायचंय, मातीमध्ये काही काम असेल किंवा खतं हाताळायचे, तर अशा वेळेस हँड ग्लोव्हज घालायचे किंवा शूज घालायचे, फुल स्लीव्हचे शर्ट्स, फुल पॅन्ट हे सगळं घातलं. हे कशासाठी? तर काही वेळेस ही फंगस आपल्या स्किनवर एखादा स्क्रॅच असेल किंवा काही ओरखडा असेल, तर त्याच्यातून सुद्धा हे फंगसचे हे एंटर करू शकतात. आणि मगाशी सांगितलं तसं हा धोका सगळ्यांना नाहीये, तर ज्यांना जे मगाशी रिस्क फॅक्टर्स एक्सप्लेन केले त्यांनाच हा धोका जास्त असतो. म्हणजे कोविड होऊन गेलाय आणि स्टेरॉइड्स वापरलेत, इम्युनोसप्रेसंट्स वापरलेत किंवा डायबेटिक आहेत, अशा लोकांना ही काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. आणि पर्सनल हायजीन मेंटेन करायची, म्हणजे कुठूनही बाहेरून आलं तर प्रॉपर स्क्रब बाथ घ्यायचा. अर्ली डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट इज व्हेरी मच क्रुशियल फॉर म्युकरमायकोसिस, जसं मगाशी बोललेच आहे तसं. तर त्यामुळे जर तुम्हाला यातले कुठलेही सिम्पटम्स वाटत असतील, मला कोविड होऊन गेलाय आणि मला आता असे त्रास होतोय, तर इमिजिएटली जे काही सिम्पटम्स होत आहेत त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमच्या ENT स्पेशालिस्ट, डेंटल सर्जन किंवा डोळ्यांच्या डॉक्टर, ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट यांना इमिजिएटली कन्सल्ट केलं पाहिजे. अजून काय प्रिकॉशन्स घेऊ शकतो आपण, तर आपली शुगर कोविड मध्ये सुद्धा आणि कोविड होऊन गेल्यानंतर सुद्धा स्ट्रिक्टली कंट्रोल असली पाहिजे. कारण कोविड मध्ये काही वेळेस असंही होतं की डायबेटिक नसून सुद्धा शुगर वाढते, कारण स्टेरॉइड्सचा वापर करावा लागतो आणि अशा वेळी शुगर वाढते. सो शुगर कंट्रोल इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि शुगरमुळे फक्त म्युकोरमायकोसिसच नाही, तर सगळेच बाकीचे इन्फेक्शनचे चान्सेस सुद्धा खूप जास्त वाढतात. सो डायबेटिक पेशंट्स हॅव टू बी व्हेरी केअरफुल अबाउट देअर शुगर कंट्रोल. त्यानंतर आहे की स्टेरॉइड्सचा वापर हा फक्त मेडिकल सुपरविजनच्या अंडरच केला पाहिजे. ऑन काउंटर कोणीही स्टेरॉइड्स घेऊन वापरू नका. बिटाडिनच्या गुळण्या करू शकतो आपण. त्यानंतर ह्युमिडिफायर, ऑक्सिजनसाठी जो ह्युमिडिफायर वापरायला लागतो, म्हणजे ऑक्सिजन सिलेंडर जेव्हा वापरला लागतो त्यावेळेस ह्युमिडिफायर मध्ये पाणी टाकायला लागतं, तर ते पाणी नेहमी स्टराईल वापरलं जाते का, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मधल्या सेकंड वेव्ह मध्ये काही वेळेस असं होत होतं की ऑक्सिजन बेड्स अवेलेबल होत नव्हते, त्यामुळे नाईलाजाने पेशंट्सना जिथून कुठून ऑक्सिजन सिलेंडर्स अवेलेबल होत आहेत ते वापरावे लागत होते. तर ते वापरताना ते प्रॉपर मेडिकली सुपरविजन आहेत का एवढं बघणं गरजेचं आहे. त्यानंतर पेशंटच्या आजूबाजूला प्रॉपर क्लिनलीनेस असला पाहिजे. जसं मगाशी सांगितलं तसं ओल धरलेल्या भिंती वगैरे असतील किंवा कुठून लिकेज होतंय आणि त्याच्यामुळे भिंतींमध्ये ओल धरते, तर ते लवकरात लवकर रिपेअर करून हे करणं गरजेचं आहे, कंट्रोलमध्ये करणं गरजेचं आहे. आणि ओरल अल्सर्स येत असतील किंवा तोंड येत असेल तर त्याची लवकरात लवकर ट्रीटमेंट अशा पेशंट्सनी घेणं गरजेचं आहे. कोविड होऊन गेल्यानंतर आता या IMA दिलेल्या, म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशननी दिलेल्या सगळ्या गाईडलाईन्स आहेत की आपण काय खायला पाहिजे आणि काय कसं खायला पाहिजे. तर ऑब्व्हियसली हेल्दी खायचं आहे, तेलकट तुपकट खायचं नाहीये, ते सगळं तुम्हाला माहितीच आहे. किंवा वेल हायड्रेटेड, म्हणजे भरपूर पाणी पिऊन व्यवस्थित आपलं हायड्रेशन ठेवायला हवंय. त्यानंतर 3 मुठभर दिवसातून प्रोटीन्स गेले पाहिजेत. तर ते कसेही गेले चालतील, म्हणजे तुम्ही कडधान्य खा, डाळी खा. त्यानंतर जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांनी फिश, मीट किंवा एग जे काही असेल तुमच्या डाएटमध्ये, यातलं तुम्ही 3 मूठभर तरी प्रोटीन्स गेले पाहिजे. त्यानंतर 5 मूठ भाज्या आणि फ्रुट्स या ग्रुप मधलं रोजच्या रोज गेलं पाहिजे, की म्हणजे 1 मूठभर द्राक्ष घेतले किंवा 1 मूठभर काकडीचे तुकडे किंवा टोमॅटोचे, असं काहीही सॅलड आणि फ्रुट्स असं 5 मुठी रोज दिवसातून गेल्या पाहिजे. आणि थोडासा व्यायाम हलका हलका सुरू करायला हरकत नसते पोस्ट कोविड. आणि व्यायाम करायचा, थोडीशी ऍक्टिव्हिटी ठेवायची, नाहीतर मग आपला मसल मास किंवा हे जे आहे ते वीक होऊ शकतं. आता याच्यासाठी बऱ्यापैकी जर असं वाटलं डॉक्टरना की तुम्हाला म्युकोरमायकोसिसचे सिम्पटम्स दिसतायत किंवा काय, तर लगेचच अग्रेसिव्ह ट्रीटमेंट सुरू केली जाते. किंवा
इन्व्हेस्टिगेशन सांगितले जातात. तर लगेचच म्हणजे घाबरून किंवा बापरे एवढे इन्व्हेस्टिगेशन करायचे का असं करून चालणार नाहीये. या गोष्टीसाठी आपल्याला जर आपले प्राण आणि आपलं बाकीचे ऑर्गन्स वाचवायचे असतील तर हे इन्व्हेस्टिगेशन इमिजिएटली करून घेणं गरजेचं असतं. याच्यामध्ये ट्रान्सनेझल एंडोस्कोपी म्हणजे नाकामधून दुर्बीण घातली जाते. ENT सर्जन्स करतात ते. नाकामधून दुर्बीण घालून ही फंगस किती वाढलेली आहे ते बघितलं जातं आणि त्याला डिब्राइडमेंट पण केली जाते त्याबरोबर काही वेळेस, की जर नाकामध्ये किंवा सायनसेसमध्ये जिथे कुठे हे फंगस वाढलेलं आहे ते खरवडून काढलं जातं. त्यानंतर MRI आणि CT स्कॅन केलं जातं, की ज्याच्यामुळे आपल्याला हे कळतं की हे डोळ्यांमध्ये कितपत इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा ब्रेनमध्ये याची इन्व्हॉल्वमेंट होतीये का आणि नाकातून जे सॅम्पल्स घेतले जातात खरवडून त्याचं कल्चर आणि मायक्रोस्कोपी केलं जातं. हे सगळे इन्व्हेस्टिगेशन्स केल्यानंतर मग आपल्याला एक्झॅक्टली किती अग्रेसिव्हली ट्रीटमेंट द्यायची हे कळतं. त्यामुळे हे इन्व्हेस्टिगेशन्स आणि ट्रीटमेंट दोन्ही पण गरजेचं आहे. आता ट्रीटमेंटमध्ये आपल्याला मेडिकल मॅनेजमेंट म्हणजे एक तर पहिलं तर शुगर खूप बेसिकली शुगर कंट्रोल करणं गरजेचं असतं. शिवाय मेडिकल मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला शिरेमधून अँटीफंगल इंजेक्शन्स दिले जातात. एम्फोटेरिसिन बी नाव आता बऱ्याच जणांच्या परिचयाचं झालं असेल वाचून वगैरे. तर हे इंजेक्शन इंट्राव्हेनसली दिलं जातं आणि ह्याचा ट्रीटमेंटचा जो कोर्स आहे तो इट मे बी प्रोलॉंग म्हणजे 4 आठवडे ते 6 आठवड्यापर्यंत याची ट्रीटमेंट घ्यावी लागू शकते. त्यानंतर डोळ्यामध्ये जर याचं जास्त इन्फेक्शन वाटलं तर आपल्याला डोळ्याच्या बाजूनी सुद्धा या एम्फोटेरिसिन बीचं इंजेक्शन द्यावं लागतं. आता शिरेतून पण देतोय तर डोळ्याच्या बाजूनी कशाला द्यायचं तर डोळ्याच्या बाजूनी दिल्यानंतर त्याचा आपण कॉन्सन्ट्रेशन थोड्याशा टिश्यूमध्ये जास्त औषध देऊन ते लवकर कंट्रोलमध्ये करता येतं म्हणून डोळ्याच्या बाजूनी सुद्धा हे इंजेक्शन आपण देतो. त्यानंतर जर डोळा पूर्णपणे इन्व्हॉल्व झाला असेल तर नाईलाजाने तो डोळा काढायला लागतो. डिब्राइडमेंट म्हणजे मगाशी जसं म्हटलं की आतलं सगळं फंगस जे आहे ते खरवडून काढलं जातं आणि अगदी शेवटच्या स्टेजमध्ये एक्झेंट्रेशन म्हणजे की वरचा जबडा जो आहे तो जर खूप इन्व्हॉल्व होत असेल ट्रीटमेंटला हे देत नसेल तर पूर्ण तो जबडा काढायला लागतो, डोळा काढायला लागतो किंवा या बाजू नाकाचा काही पार्ट काढावा लागतो. तर म्हणजे ही ट्रीटमेंट केल्यानंतर ऑब्व्हियसली चेहऱ्यावरती डिफॉर्मिटी राहते. म्हणूनच हे सगळं सांगण्याचा उद्देश आहे की आपण अर्ली ट्रीटमेंट आणि early management, early diagnosis and treatment is very, very crucial for this so that we can avoid all the further manifestation. मला वाटतं हे तुम्हाला सगळ्यांना हेल्पफुल होईल. आता जर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा काही असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये क्वेश्चन्स टाकू शकता आणि मग आपण त्याचे आन्सर्स देऊया. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर पूनम. जसं डॉक्टर म्हणाला तसं तुम्हाला काही प्रश्न असतील तर कृपया तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाईप करू शकता. तसेच त्या प्रश्नावर समजा डॉक्टर पूनम यांनी अजून काही माहिती विचारली ती पण तुम्ही खाली टाईप करा. काही प्रश्न आहेत ते आपण घेऊयात. त्याआधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टर पूनम यांनी अतिशय सोप्या भाषेत आपल्याला सांगितलं की डोळ्यांची काळजी कशी घेतली पाहिजे. अगदी सगळ्यात सोपं म्हणजे ब्लू लाईट जो असतो तो कसा हानिकारक असतो त्याची आपण कशी काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल सांगितलं. तसेच झोपण्याच्या आधी 30 मिनिटं नो स्क्रीन टाइम हे खूप महत्वाचं आहे. त्याचा कारण झोपेवरही परिणाम होतो आणि डोळ्यांवरही परिणाम होतो आणि ती एक विशियस सायकल तयार होते. त्यामुळे झोपण्याच्या आधी 30 मिनिटं आपल्याला कुठली स्क्रीन बघायची नाही हे अतिशय महत्वाचं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं की नो सेल्फ मेडिकेशन म्हणजे आता काय असं आपल्याकडे काही झालं तर पटकन मेडिकलमध्ये जायचं आणि काही गोळ्या घ्यायच्या आणि डोळ्यांचे ड्रॉप घ्यायचे अशी पद्धत आहे. पण डोळा खूप नाजूक अवयव आहे किंवा हे प्रत्येक बाबतीतच आपण फॉलो केलं पाहिजे की स्वतःहून कुठलंही औषध घ्यायचं नाही. डोळ्यांबाबतीत ते जास्त आपण पाळलं पाहिजे. नो सेल्फ मेडिकेशन हे सगळ्यात महत्वाचं. त्यामध्ये त्यांनी 30 वर्षाच्या एका मुलाला कंजंक्टिव्हायटिस झालं, कॅटॅरॅक्ट सर्जरी करायला लागली असं सांगितलं. हे लक्षात घेता नक्कीच आपण मेडिकलमध्ये जाऊन औषधं नको घ्यायला. आपल्याला थोडं जरी डोळ्यांबाबतीत काही वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आय पेन, स्ट्रेन, वॉटरिंग असं काही असेल तरी आपण डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण याने घाबरून जाऊ नये किंवा आपल्याला ऐकून काही असं वाटत की मला हे होतं ते होतं घाबरून न जाता आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा हे सगळ्यात महत्वाचं त्यांनी सांगितलं आहे. त्याच्यानंतर पुढे म्युकर मायकोसिस बद्दल त्यांनी खूप महत्वाचं सांगितलं होतं की सेकंड वेव्ह नंतर स्पेशली म्युकर मायकोसिस आपल्याला बऱ्याच केसेस बघायला मिळत आहेत.
अगदी जबडा काढण्यापर्यंत किंवा डोळा पण काढण्यापर्यंत बऱ्याच केसेस येत आहेत. तर ते कसं प्रिव्हेंट करायचं? आपण आहारामध्ये प्रोटीन, भरपूर पाणी आणि पुरेसा व्यायाम केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. तसेच याच्यामध्ये अर्ली डायग्नोसिस खूप महत्वाचं आहे. लवकर त्याचं निदान होणं खूप महत्वाचं आहे. हे पण त्यांनी अतिशय महत्वाचं सांगितलं. आणि स्टिरॉइड जे घेत असू तर ते अतिशय मेडिकल सल्ल्यानुसार आणि आवश्यक असेल तेव्हा आणि योग्य डोसेसमध्ये, टेपरिंग डोसेसमध्ये घ्यायला पाहिजे. सो हेही अत्यंत महत्वाचं त्यांनी सांगितले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्टिच इन टाइम सेव्ह नाईन किंवा पाऊंड्स ऑफ प्रिव्हेन्शन इज वर्थ अ पाऊंड ऑफ क्युअर, हे सगळ्यात महत्वाचं सांगितले. तो माझ्या मते या लेक्चरमध्ये सगळ्यात अशी खूप महत्वाचे पॉईंट त्यांनी कव्हर केले. तर आपण सगळ्यांनीच याप्रमाणे करूयात आणि काही डोळ्यांसंदर्भात किंवा काही असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करूयात. काही प्रश्न असतील ते आपण घ्यायला सुरू करूया. तुमचे प्रश्न तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहायला हरकत नाही. डॉक्टर पूनम, पहिला प्रश्न घेऊयात. दीक्षित म्हणून आहेत, त्यांचा प्रश्न आहे की 1 महिन्यापूर्वी कोविड झाला होता आणि हाय स्टिरॉइड दिलं होतं त्यांना, तर यांना म्युकरचा धोका किती आहे? आता म्युकरचा जो धोका आहे, तुमची ब्लड शुगर कशी मेंटेन राहते याच्यावर असतो. म्हणजे जरी स्टेरॉइड दिले असले आणि आता स्टेरॉइड बंद केल्यानंतर जर तुमची शुगर कंट्रोलमध्ये राहत असेल तर धोका थोडा कमी असतो. पण जर शुगर वाढलेली असेल तर मात्र नक्कीच याचा धोका आहे. आणि आता इम्युनिटी, वय याच्यावर सुद्धा थोडासा डिपेंड असतं. तर जर स्टेरॉइड्स आता सुद्धा चालू असतील तर नक्कीच तुम्ही या सगळ्या सिम्पटम्स कडे लक्ष ठेवायला हवंय. स्टेरॉइड्स बंद आहेत आणि शुगरही कंट्रोलमध्ये आहे तर तशी काळजी फार असण्याचं कारण नाहीये. जसं मगाशी सांगितलं, जसं की जे आपले रिस्क फॅक्टर्स आहेत ते किती आहेत त्याच्यावरती हे इन्फेक्शन डिपेंड असतं. अजून कोणीतरी लिहिलंय की धोका किती दिवस असू शकतो. तर हा धोका साधारण म्हणजे म्युकोरमायकोसिस अगदी कोविड मधून बरं झाल्यापासून 15 दिवसांपासून ते 2 महिन्यांपर्यंत पेशंट्स प्रेझेंट होताना दिसतायत साधारण. तर त्यामुळे आपण एक जास्त म्हणजे अजून एक्स्ट्रा काळजी म्हणून एक 3 महिन्यांपर्यंत तरी काळजी घेतलेली नक्कीच चांगलं राहील. शुगर जर असेल तर ही काळजी अजून जास्त घेणं गरजेचं आहे. अजून एक प्रश्न आहे की कॅन दिस ऑकर इव्हन आफ्टर 2 डोसेस, 1 or 2 डोसेस ऑफ वॅक्सिनेशन? आता पेशंटची हिस्ट्री काय आहे त्याच्यावर, की कोविड पॉझिटिव्ह होऊन गेल्यानंतर हे वॅक्सिनेशन घेतलेलं आहे का, ते महत्वाचं आहे. नुसत्या वॅक्सिनेशन नंतर हा धोका नाहीये. जर कोविड होऊन गेलाय आणि वॅक्सिनेशनचा डोस होऊन गेलेला आहे आणि शुगर वगैरे सगळं नॉर्मल असेल तर मग धोका अतिशय कमी आहे. पुढचा प्रश्न आहे, माय फादर इज रिसेंटली रिकवर्ड फ्रॉम कोविड, ही इज डायबेटिक. एक्झॅक्टली आफ्टर हाऊ मेनी वीक्स देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ म्युकर, शुगर इज अंडर कंट्रोल अँड नो सिम्पटम्स ऑफ म्युकर येट? ओके, असं मी तेच सांगते की प्रत्येक कोविड झालेल्या किंवा प्रत्येक डायबेटिक कोविड पेशंटला हा धोका असेल असं नाहीये. त्यामुळे खूप काळजी खूप टेन्शन घेण्याची गरज नाहीये. हे सिम्पटम्स जे सांगितले ते आपल्याला हा ऑकरन्स कमी करण्यासाठी म्हणून सांगितले आहेत, घाबरवण्यासाठी नाही. त्यामुळे खूप घाबरण्याची गरज नाही. तुमची शुगर जर कंट्रोलमध्ये तर ते अतिशय उत्तम गोष्ट आहे. आणि जर शुगर कंट्रोलमध्ये राहते तर फक्त आपण बाकीची जी सांगितलेली काळजी आहे की तुम्ही बाहेर जाताना डबल मास्क वापरा किंवा शक्यतो फुल स्लीव्स, फुल पॅन्ट सगळं ते घाला, हे सगळी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला यातलं कुठलंही सिम्पटम वाटत असेल तर इमिजिएटली डॉक्टरांना भेटा. ही धोका जो आहे तो साधारण 15 दिवसांपासून 1-2-2.5 महिन्यांपर्यंत असू शकतो. पुढचा प्रश्न आहे की माझे डोळे लाल होतात, डिस्चार्ज होऊन 4 आठवडे झाले, आठवड्यातनं एकदा लाल होतात, तर त्याच्याबद्दल विचारलं. ओके, तर आता मी मगाशी सांगितलं जसं की कोविड झालेल्या पेशंटना सुद्धा म्हणजे म्युकोरमायकोसिस, प्रत्येक लाल डोळा हा म्युकोरमायकोसिस नसतो. तुम्हाला फक्त लाल होत आहेत किंवा खाज येते तर एकदा जस्ट डोळ्यांच्या डॉक्टरांकडून चेक करणं गरजेचं आहे. काही वेळेस आपण जे कोविड मध्ये हाय ह्याची म्हणजे काय हाय पॉवरची ट्रीटमेंट घेतो किंवा औषधं घेतो, त्यामुळे सुद्धा थोडंसं डोळ्यांना ड्रायनेस, लाल होणं असं येऊ शकतं. तर एक्झॅक्टली ते काय इन्फेक्शन आहे, ऍलर्जी आहे किंवा काय आहे ते एकदा बेटर राहील की डोळ्यांच्या डॉक्टरांकडून चेक करून घ्या. आणि जर 4 आठवड्यापासून तुम्हाला लाल होत आहे तर मला वाटत नाही की हा कारण म्युकोरमायकोसिस हा खूप फास्ट ग्रोईंग हे आहे, तो एवढा वेळ देतच नाही आपल्याला. साधारणपणे
1 महिना झालाय, कोविड झालाय आणि म्युकरची साधारणपणे शक्यता काय? हेच प्रश्न बरेच रिपीट आहेत. हा. अजून एक 15 मिनिटं आहेत आपल्याकडे. या निमित्ताने मला एक प्रश्न विचारायचा आहे डॉक्टर पूनम. आत्ताच्या खरं तर या विषयाशी संदर्भ डायरेक्ट नाहीये, पण डोळ्याचे डॉक्टर आहेत आपल्याकडे आणि आत्ताच 10 तारखेला आय डोनेशन डे होऊन गेला. तर याबद्दल तुमचा एक लेखही पेपरात येऊन गेला. तुम्ही त्याबद्दल काही सांगू शकता मला? 10 जून हा जागतिक नेत्रदान दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. तर आपण आय डोनेशनची थोडीशी माहिती घेऊयात मग त्या निमित्ताने, आपल्याकडे वेळ आहे तर, की ज्यांना आय डोनेशन करायचं आहे त्यांनी आपल्या जवळच्या आय बँकेमध्ये एक फॉर्म असतो किंवा रजिस्ट्रेशन असतं, ते करायला पाहिजे. अगदीच नाहीच जमलं तर आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांना सांगून सुद्धा ठेवू शकतो, की मला नेत्रदान करायचंय किंवा काही तुम्हाला कुठले ऑर्गन डोनेशन वगैरे करायचं असेल तरी आता फॉर्म्स वगैरे अवेलेबल असतात. आणि जर सपोज नातेवाईकांनी जरी ठरवलं, की यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि आता या पेशंटचं आय डोनेशन करायचंय, तर मृत्यू झाल्यापासून 6 तासांच्या आत आपल्याला डोळे काढावे लागतात. सो इमिजिएट जे जवळच्या नेत्र बँकेत फोन करायचा आणि 6 तासांच्या आतमध्येच ते घेतले तरच उपयोग होतो, नाहीतर मग त्याचा उपयोग होत नाही. शिवाय जर तुम्ही फोन केलाय, डॉक्टर येतायत, तर ते डोळे काढून घेण्यासाठी जे डॉक्टर येतात ते येईपर्यंत डोळ्यांवरती ओला कापूस ठेवायचा, म्हणजे मग ते पूर्ण कोरडे पडत नाही. कारण बऱ्याचदा आय डोनेशन मध्ये आपण बुबुळ वापरतो. हा जो काळा भाग दिसतो डोळ्याचा मधला, तर ते बुबुळ असतं, तर ते वापरलं जातं. ते पूर्ण कोरडं पडलं तर मग त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे डोळे बंद करून डोळ्यांवरती ओला कापूस ठेवायचा आणि ज्या रूम मध्ये डेड बॉडी ठेवलेली असते त्या रूमचा एसी फॅन बंद ठेवायचा जोपर्यंत डोळे काढले जात नाही, आणि डोळ्यांखाली डोक्याखाली उशी ठेवायची. शिवाय जर तुमचे रक्ताचे वगैरे रिपोर्ट्स असतील, पेशंट काही वेळेस ऍडमिट असतात आणि अशा ह्याच्यामध्ये डेथ होते, तर त्यांचे जे ब्लड रिपोर्ट्स वगैरे असतात ते सुद्धा रेडी ठेवायचे. म्हणजे जर HIV HBS ऑलरेडी झालेला असेल तर मग त्याच्यामध्ये अजून वेळ पुढचा जात नाही, डॉक्टरांचा सुद्धा आणि पेशंटचा सुद्धा. म्हणजे ज्यांना ज्यांना डोळा मिळणार आहे त्यांचा सुद्धा वेळ जात नाही. आणि एक डोळा हा आपण 2-3 कारणांसाठी वापरू शकतो. त्यामुळे तुम्ही एकदा आय डोनेशन केलं की तुमचे 2 डोळे आहेत असे, तर तुम्ही ऑलमोस्ट 4 पेशंटसाठी उपयोगी पडू शकता. अजून एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, की ते जगन्नाथ दीक्षित डाएट फॉलो करत होते, दिवसातनं 2दाच जेवतो. तर पण आता पोस्ट कोविड, माझ्या मते हा डोळ्यांशी संबंधित नाहीये, हा आहार तज्ञाशी संबंधित आहे. येस, डायटिशियन इज बेटर पर्सन टू गाईड. की त्या परत दीक्षित डाएटला कधी जाऊ शकतो? माझ्या मते हा डोळ्यांशी संबंधित नाहीये. ओके, एक क्वेश्चन असा दिसतोय, ज्यांना हाय स्क्रीन टाइम आहे त्यांनी 0 नंबरचा चष्मा वापरावा का? काही गरज नसते काही वेळेस, कारण 0 नंबरचा चष्मा बनवताना सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये थोडासा त्याच्यामध्ये मग सिलेंडर हे होतो, किंवा तर उलट त्याचा उलटा त्रास होऊ शकतो. आणि 0 नंबरचा चष्मा वापरण्याची अजिबात गरज नसते. फक्त तुम्ही जसं सांगितलं तसं की स्क्रीन ब्राईटनेस कमी ठेवू शकता, ब्लू फिल्टर ऑन करू शकता, नाईट मोड ऑन ठेवू शकता, आणि बाकीचे जे CVS म्हणजे कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम कमी करायच्या ज्या टिप्स सांगितल्या तेवढ्या फॉलो केल्या तर तुम्हाला हे बाकी काहीच करायची गरज नाही. शिवाय अधूनमधून डोळे बंद केल्यावर थोडासा थंड पाण्याचा हात फिरवला तरी चालेल. अजून एक मला इथे आता लक्षात आलं, की बरेच जण सांगतात की आम्ही अशी हाताची वाटी करतो, त्याच्यात पाणी घेऊन त्याच्यात पूर्ण डोळा बुडवून उघडझाप करतो. तर ऍक्च्युली डोळ्याच्या दृष्टीने पाहिलं तर ते चुकीचं आहे. जर आपल्याला काही हे करायचं असेल, डोळा धुवायचा असेल, तर डोळा नेहमी बंद करून वरून फक्त थंड पाण्याने असं हात फिरवणं गरजेचं आहे. डायरेक्ट पाणी डोळ्यात गेल्यामुळे काय होतं, किंवा डायरेक्ट पाण्यात असं ते उघडझाप केल्यामुळं आपली टिअर फिल्म जी असते, डोळ्याची जी अश्रूची एक फिल्म असते आपल्या प्रोटेक्शनसाठी, तर तिचा एक पीएच असतो. पीएच म्हणजे की ऍसिडिक आहे का अल्कलाईन हे ठरवणारं जे हे असतं, तर तो पीएच पाण्यात असा डोळा बुडवल्यामुळे चेंज होतो आणि मग त्याच्यामुळे उलट इरिटेशन वगैरे होऊ शकतं. सो ते करणं म्हणजे आमच्या ह्याच्यानुसार मी सांगते की अवॉइड करावं. अजून एक आयुर्वेदामध्ये पण एक थेरपी म्हटली जाते, की डोळ्यांमध्ये तेल घातलं जातं किंवा असं त्याच्या भोवती त्याच्यामुळे नंबर कमी होतो. तर ते कितपत तुम्ही रेकमेंड करता?
मी आयुर्वेदाचा अभ्यास केलेला नाही, मी ॲलोपॅथिक डॉक्टर आहे. त्याच्यामुळं आय वोंट बी अ बेटर पर्सन टू कमेंट. पण सायंटिफिकली जेव्हा नंबर लागतो, तो असं काही कुठल्या वरच्या ह्यानी लागत नसतो. जो चष्म्याचा नंबर आहे, तो आपल्या डोळ्याच्या आकारावर अवलंबून असतो. म्हणजे ज्यांचा डोळा लांबीने जास्त आहे त्यांना मायनस नंबर लागतो. ज्यांचा डोळा लांबीने छोटा आहे त्यांना जवळचा नंबर लागतो. किंवा स्क्रीन टाइम पाहून जसं सांगितलं की नियर मसल्स कॉन्ट्रॅक्ट झाले मग. तर हे सगळं आतलं आहे, डोळ्याच्या आतली रचना आहे, ज्याच्यामुळे आपल्याला हे नंबर लागतात. इव्हन सिलेंड्रिकल नंबर सुद्धा असतो, तो बुबुळाचा जो आकार आहे त्याच्यामुळे लागतो. तर याला वरून फारसं असं काही करून त्याचा आकार मला नाही वाटत आतापर्यंत कोणी बदलू शकलेला आहे डोळ्याचा. पण तरी इट्स बेटर टू आस्क आयुर्वेदिक पर्सन देन. अजून आपल्याकडे 10 मिनिटं आहेत. आपण लहान मुलांचा स्क्रीन टाइम वाढला आहे तर काय काळजी घ्यायला हवी? ओके, हे मी लेक्चरमध्ये ऑलरेडी सांगितलंय मगाशी की स्क्रीन मिररिंग हा जो ऑप्शन आहे तो वापरू शकतो आपण. त्यांचा एंटरटेनमेंट टाइम स्क्रीनचा जो आहे तो नक्कीच कमी करू शकतो. आणि लहान मुलांना अशी पण आहे थिअरी की जितकं जास्त लांबचं दाखवू तितका लांबचा नंबर कमी. आता काय झालंय की आपली जी घरं आहेत किंवा आताच्या सिव्हिलायझेशनमुळे आपल्याला खूप लांबचं बघायची गरजच पडत नाहीये. आपली घरं आता लहान झालेली आहेत, पूर्वीसारखं खूप मोकळं आपल्या आजूबाजूला हे राहिलेलं नाहीये. तर त्यामुळे पण लहान मुलांमध्ये चष्म्याचा नंबर लांबचा लागण्याचं प्रमाण वाढत चाललंय. तर आपण ह्याच्यासाठी काय करू शकतो की गॅलरीत नेऊन, टेरेसवर नेऊन त्यांना जितकं लांब दाखवता येईल तेवढं लांब दाखवू शकतो, की त्याचा काही पर्सेंट परिणाम होऊन आपल्या नजर वाचू शकते. म्हणजे लांबचा नंबर थोडासा न येण्यापासून आपण हे करू शकतो, प्रोटेक्ट करू शकतो. अजून एक प्रश्न आहे की पोस्ट कोविड चष्म्याचा नंबर डिटेक्ट झाला, ती काही पॉसिबिलिटी आहे का? मे बी पोस्ट कोविड तुमचे सिम्पटम्स जास्त हे झाले असतील किंवा कोविड झालेला असताना तुम्ही आयसोलेशन मध्ये असाल, स्क्रीन टाइम जास्त वापरला असेल, त्यामुळे हे नंबर थोडासा चेंज झाला असेल. शिवाय काही औषधं असतात, स्टेरॉइड्स वगैरे जर असतील तर त्याचाही डोळ्यांवर परिणाम होतो. थोडीफार पॉसिबिलिटी आहे की त्याच्यामुळे पण डायरेक्ट रिलेशन नाहीये कोविडचं आणि चष्म्याच्या नंबरचं. त्यांचं असं विचारणं आहे की मी आता लगेच चष्मा लावू का कोविडचे मेडिसिन झाल्यावर चष्मा वापरणं सुरू करू? कोविड होऊन किती दिवस झालाय त्याच्यावरती डिपेंड आहे. शिवाय आता महिना तुम्ही झालाय. आणि शुगर कंट्रोलमध्ये नसेल, ज्यांची शुगर कंट्रोलमध्ये नसते त्यांना आम्ही चष्म्याचा नंबर त्यावेळी देत नाही. ज्यावेळी शुगर वाढलेली असते त्यावेळी चष्म्याचा मायनस नंबर जास्त दाखवला जातो. आणि जेव्हा शुगर कमी येते तेव्हा तो नॉर्मलला येतो. त्यामुळे चष्म्याचा नंबर काढताना डायबेटिक पेशंटला वी ऑलवेज आस्क इफ द ब्लड शुगर इज अंडर कंट्रोल ऑर नॉट. आणि त्याच वेळेस तो चष्मा दिला जातो. त्यामुळे शुगर जर वाढलेली असेल तर नंबर बनवण्यात काहीच अर्थ नसतो. अजून एक खूप छान प्रश्न आहे की डोळ्यांच्या एक्सरसाइजचा काही उपयोग होतो का? डोळ्यांच्या एक्सरसाइजचा उपयोग म्हणजे हो, थोडेसे ऑक्युलर मुवमेंट्स हे करत म्हणजे वर बघणे, खाली बघणे, डावीकडे उजवीकडे, त्याने आपण मसल्स रिलॅक्स करू शकतो. नंबरसाठी त्याचा फारसा उपयोग होईल असं नाहीये, पण ते जस्ट टू रिलॅक्स युअर आईज इट कॅन हेल्प. आणि अजून एक व्यायाम आपण करू शकतो की डोळ्यासमोर एक पेन्सिल धरायची, ती जेवढी लांब आहे तेवढा आपला हात सरळ सरळ लांब करत लांब न्यायची आणि मग त्या पेन्सिल पासून अजून खिडकीतून किंवा गॅलरीतून जितकं लांब आहे तितकं पाहायचं. पुन्हा त्या लांबच्या ऑब्जेक्ट पासून, म्हणजे सपोज एखाद्या एकदम लांबच्या झाडाकडे बघताय, त्या झाडाकडून जवळ 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 आणायची, हातातल्या पेन्सिलकडे पाहायचं आणि हात पुन्हा जवळ आणायचा. जवळ आणल्यावर ज्या वेळेस तो पेन डबल दिसायला लागतो त्यावेळेस थांबायचं. हे रेग्युलर करायला हरकत नाही ना? करायला सगळ्यांनाच करायला हरकत नाहीये. जवळचा नंबर जो असतो तो थोडाफार याच्यामुळे आपण थोडा लांबवू शकतो. 40 नंतर लागतोच, पण तो थोडा लांबवू शकतो आपण या व्यायामामुळे. ओके, कोणीतरी विचारलंय अनुवंशिक चष्मा नंबर आहे तर त्याचा नंबर कमी होईल का? अनुवंशिक चष्मा नंबर आहे याचा अर्थ डोळ्यांची रचनाच तशी आहे. म्हणजे मी सांगितलं मगाशी तसं की आपला डोळा नॉर्मली गोल असतो, पण ज्यांना मायनस नंबर आहे त्यांचा डोळा मागून पुढे असा लंबगोल किंवा ओव्हल असतो. तर हा नंबर आपोआप कमी होत नाही. हा जर मायनस नंबर असेल तर उंचीनुसार तो वाढतो, प्लस नंबर असेल तर उंची जशी वाढते तसा कमी होत जातो. आणि केसांना डाय केले तर डोळ्यांचा नंबर वाढतो का? नाही, केसांना डाय केल्यामुळे डोळ्यांचा नंबर वाढतो असं नाहीये, पण डाय बऱ्याचदा काय होतं की आपण धुताना किंवा असाच सुद्धा डायरेक्ट डोळ्यात गेला तर मात्र ते हानिकारक ठरू शकतं आपल्या बुबुळासाठी सुद्धा किंवा ॲलर्जीमुळे सुद्धा. सो ती काळजी घेणं महत्वाचं आहे. त्याचा आणि नंबरचा संबंध नाही.
सकाळी सूर्याकडे बघितलं तर काही फायदा किंवा तोटा होतो का दोन्ही? सकाळी म्हणजे किती कोवळं आहे त्याच्या 7 पर्यंत पाहिलं तर फायदा होऊ शकतो, म्हणजे की ते लांबचं बघितलं जातंय म्हणून. आणि शिवाय व्हिटॅमिन डी मिळतं, जे की आपल्या डोळ्याच्या फंक्शनिंगसाठी सुद्धा उपयोगी असतं. पण म्हणजे जेव्हा आता तुम्ही म्हणाल की मी 9ला सूर्याकडे पाहत बसलोय, तर आताच 9चं ऊन सुद्धा तसं प्रखर असतं आणि अल्ट्रा व्हायलेट रेज उलट डायरेक्ट डोळ्यात जातात. त्यामुळं असं साधारण एक 8-8:30 नंतर डायरेक्ट सूर्याकडे न बघणं बेटर. जरी आणि आभाळ असलं, सपोज आता थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये सूर्य एवढा प्रखर लवकर नसतो, तरी सुद्धा अल्ट्राव्हायलेट रेस तेवढेच हानिकारक असतात. सो जर बघायचं असेल तर सूर्योदयाच्या वेळेस बघितलं तर ओके आहे. नंतर बघितलं तर अल्ट्राव्हायलेट रेस हानी करू शकतात. थोडक्यात सूर्याकडे बघून फायदा, लांब बघितल्याचा फायदा आहे हा, लांब बघितल्याचा आणि व्हिटॅमिन डीचा. व्हिटॅमिन डी. अजून एक म्युकरच्या एवढ्या बातम्यांचा मारा होतोय की कधी कधी ते सर्व लक्षण आपल्याला आहे असं जाणवतं. डोळ्यांची सूज जाणवते, नंबर वाढला जाणवतं, तर त्या बाबतीत काय काळजी घ्यावी? आता हेच की किती निगेटिव्ह बघायचं आणि किती पॉझिटिव्ह हे पण महत्वाचं आहे. आपण स्वतःहूनच पॉझिटिव्ह राहायला हवंय. हे जे लेक्चर होतं ते हे अवेअरनेससाठीच आहे, की हे सिम्प्टम्स आता फक्त नुसत्या पापण्या जड पडतायत तर लगेचच आपल्याला असं नाहीये की कोविड झालेला आहे. तर त्याच्याबरोबर पापणीचं स्वेलिंग असतं, डिस्कलरेशन असतं. हे जे सिम्प्टम्स आले यातले 2-3 तरी असतात, किंवा जर असं वाटत असेल की नाही खूपच त्रास आहे, तर इट्स ऑल्वेज बेटर टू कन्सल्ट आय स्पेशालिस्ट. आपण म्हणजे आता 3 मिनिटं राहिले, शेवटचा एखादा प्रश्न घेऊया असेल तर, नाही तर मग बरोबर 11ला आपण सेशन कंप्लीट करूया. 3 ते 4 मिनिटं. एक शेवटचा एक प्रश्न घेऊ आणि मग थांबूया. एक मध्ये प्रश्न येऊन गेला, सिलेंड्रिकल नंबर कमी करायचा असेल तर काही त्याला उपाय आहे? सिलेंड्रिकल नंबर मी जसं सांगितलं तसं की डोळ्याच्या बुबुळाच्या आकारावर असतो अवलंबून. तर तो असा त्याचं आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. जसं मी मगाशी म्हटलं की स्फेरिकल मायनस नंबर असेल तर तो हाईट नुसार वाढतो. स्फेरिकल प्लस नंबर असेल तर तो हाईट बरोबर कमी होतो लहान मुलांमधला. पण सिलेंड्रिकल नंबर आपण प्रेडिक्ट करू शकत नाही, कारण तो डोळा जसा वाढत जातो तसा बुबुळाचा आकार पण थोडाफार चेंज होतो. आणि त्यामुळे सिलेंड्रिकल नंबर काही वेळेस कमी पण होऊ शकतो, वाढू पण शकतो. तो कसा आहे त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे. आणि तो स्वतःहूनच म्हणजे कमी करण्यासाठी वेगळं काही करता येत नाही. फक्त एवढंच आहे की वेडं-वाकडं झोपून स्क्रीन बघायचा नाही किंवा पुस्तक वाचायचे नाही, किंवा पुस्तक वाचताना पण काहींना सवय असते की टेबल लॅम्प लावून आपण रीडिंग करतो रात्रीचं, तर तसं करायचं नाही. अजून एक प्रश्न की कोविड संदर्भात डोळ्यांच्या काही अशा विशेष चाचण्या आहेत का किंवा स्पेशल टेस्ट आहेत का, की ज्याने आपल्याला कळू शकेल की कोविड नाहीये असं, का ते सिम्पटम ओरिएंटेड जास्त आहे? सिम्पटम ओरिएंटेडच असतं, म्हणजे उगाचच डोळ्यांची तपासणी केली आणि त्याच्यातून कोविड डिटेक्ट नाही होऊ शकत. डोळे लाल झालेत आणि मग त्याच्याबरोबर फिवर वगैरे, तर मग आपण नेहमीची आणि जी काही टेस्ट असते ती कोविडची, कोरोनासाठी जसं नेझल स्वॅब किंवा जे काही सांगितलं जातं आरटीपीसीआर तेच सांगितलं जातं. तेच त्या संदर्भाचा प्रश्न आला की कॅन म्युकर डायरेक्टली अफेक्ट आय और येस. इट स्प्रेड्स थ्रू नोज और सायनसेस? नाही, म्युकर जो आहे तो जर स्क्रॅचेस वगैरे असतील किंवा म्हणजे इव्हन जर काही वेळेस आपल्या पापणीवरती वगैरे स्क्रॅचेस असतील तर त्याच्यातून इन्फेक्ट होऊ शकतं आणि नोज सायनसेस मधून तर जातोच. डायरेक्टली अफेक्ट आहे म्हणजे डोळ्यांमध्ये सुद्धा डायरेक्टली प्रेझेंट होऊ शकतो. पेशंटला ह्याच्यातले सिम्पटम्स लक्षात येत नाहीत, पण जेव्हा डोळ्यात तो पसरतो तेव्हा येऊ शकतात, असंही होऊ शकतं. म्हणजे त्याचा स्प्रेड इज आधी दातातनं मॅक्झिला म्हणजे वरचा, नाकातून सायनसेस, मग मग हा मग जबडा त्याचा वगैरे. प्रवास आहे, पण तो खूप ज्यावेळेला आपल्याला ऑपरेशनची नॉर्मली तो हेच आहे आणि अग्रेसिव्ह आहे, त्याच्यामुळे 1-2 दिवसात सगळे सिम्पटम्स एका मागोमाग एक यायला लागतात. यायला लागतात. पोस्ट कोविड नंबरवर तुमचं काय म्हणणं, चष्मा लागणं आणि मगाशी सांगितलं तसंच की शुगरमुळे मे बी म्हणजे कोविडमध्ये स्टेरॉइड्स दिले असतील तर मग शुगर वाढल्यामुळे नंबर वाढू शकतो. अदरवाईज काही रिलेशन नाही तसं? नाही, फारसं नाहीये. ते मे बी त्यांच्या लक्षात नंतर आलं असेल असं पण होऊ शकतं. माझ्या मते आता आपली वेळ संपलेली आहे. डॉक्टर पूनम यांचे आभार. त्यांनी इतक्या सोप्या भाषेत आणि अतिशय महत्वाच्या आपल्या शरीराच्या अवयवाबद्दल सांगितलं.
त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आपल्याला या व्यतिरिक्त काही विचारायचं असेल तर आपण त्यांना क्लिनिकला जाऊ शकता किंवा भेटू सदाशिव पेठ येथे त्यांचं क्लिनिक आहे, तर त्यांना भेटू शकता किंवा आपले जे डोळ्यांचे डॉक्टर आहेत त्यांनाही दाखवू शकता. अजून एक सूचना आहे की ज्ञानप्रबोधिनीचं एकच मिनिट. माझे आरोग्य माझी जबाबदारी आरोग्य चळवळ हे सुरू आहे. तर फिटनेस क्षेत्रातील तज्ज्ञ प्रशिक्षक आपल्याला यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. योग, प्राणायाम, एरोबिक्स, विविध आसने त्याचा समावेश असेल, ज्याद्वारे आपली रोगप्रतिकार शक्ती म्हणजे इम्युनिटी वाढेल. गुरुवार व रविवार वगळता रोज सकाळी व संध्याकाळी हे वर्ग ऑनलाईन पद्धतीने व मोफत असणार आहे. आणि जून महिन्यापासून सुरू झालेला हा उपक्रम 31 ऑगस्ट पर्यंत सुरू आहे. यात सहभागी होण्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर या मेसेज मधील गुगल फॉर्म भरायचा आहे. हे मेसेज आपण माझ्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर सर्क्युलेट करूया. याच्यामध्ये पण एक लिंक देऊयात. तो यासाठी आपण काय करायचं, तर मेसेज मधला गुगल फॉर्म भरायचा आणि स्वतःच्या आरोग्यासाठी दिवसातला फक्त 1 तास द्यायचा आहे. व्यायाम सवयीचा भाग झाला तर आपले आरोग्य आपल्या हातात राहील. त्याचे माझे 4 गट आहेत. 4 ते 10 वर्षाची मुलं, 10 ते 16, 16 ते 40 आणि 40 ते 60 आणि मग 60च्या पुढे. तर या आरोग्य चळवळीत आपण सहभाग नोंदवूया आणि आपले मित्रमंडळी आपटेस्ट यांना पण ही लिंक फॉरवर्ड करूयात. आजचं सेशन मी संपलं हे जाहीर करतो. धन्यवाद डॉक्टर पूनम. आपल्याला असतील तर आपण डॉक्टर पूनम आहेत त्यांना क्लिनिकमध्ये किंवा आपले जे डोळ्यांचे डॉक्टर आहेत त्यांना विचारू शकता. धन्यवाद. थँक्यू. थांबूयात ना. हो, एंड करते. धन्यवाद. ओके. ज्ञानप्रबोधिनी स्नातक संघाचे मी आभार मानते मला ही संधी दिल्याबद्दल.